आता या अगोदर जसं आपण matrices, now what is matrices? This type of arrangement like that. 1, 2, 3, 4, 5, 6, bro, 7, 8, 9. This type of arrangement is known as the what is that? Matrices. Now in matrices there are some types. Just that is first one is the column matrix, and then the row matrix. त्याच्यानंतर तुमचं युनिट मॅट्रिक्स असेल, बरोबर आहे. त्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स या टाइपचे त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे. देन त्याच्यामध्ये काही प्रोसेस वगैरे सांगितलं तुम्हाला, जसं ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल. दॅट मीन्स इफ टू जर आपल्याला मॅट्रिसेस दिले आणि त्या दोन मॅट्रिसेसला आपल्याला जर ॲड करायचं असेल, देन जे ज्याच्या प्लेसवर आहे त्याला त्याच्यासोबत आपण ॲड करायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर तसंच तुम्हाला सबट्रॅक्शन देखील सांगितलं. सबट्रॅक्शन इज ऑल्सो सेम, म्हणजे ज्या ज्याच्या प्लेसवर असेल त्याला आपण काय करायचं, त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं. अंडरस्टँड? नाउ दिस इज द मॅट्रिसेस. नाउ मॅट्रिसेसमध्ये तुम्हाला अजून काही प्रोसेस वगैरे सांगितलेले आहेत, जसं त्याचे टाईप, बरोबर आहे. फर्स्ट वन इज दॅट 1, 2 and 3 या टाईपमध्ये जर असेल तर दिस टाईप ऑफ मॅट्रिक्स इज नोन एज द कॉलम मॅट्रिक्स. And then we take the 1, 2 and 3. This type of matrices or matrix is known as the row matrix. And जर समजा 1, 0, 0, 1, बरोबर आहे, या टाईपमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ऑफ ऑर्डर 2 by 2. म्हणजे ऑर्डर इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर ऑफ कॉलम अँड नंबर ऑफ रोज. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे 1, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1 हा 3 by 3 चा ऑर्डर, बरोबर आहे. म्हणजे 2 by 2 चा असेल आणि दुसऱ्याला असला पाहिजे 3 by 3. असे दोन ऑर्डर त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेले आहेत. आणि याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, फक्त जे डायगोनल जे एलिमेंट्स असतात, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय असेल, ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. जसं 1, 2, 3, 0, 0 असेल, 0, 0 आणि हिअर ऑल्सो 0, 0. या टाइपचे जे काही मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. अँड व्हेन वी टेक द डायगोनल एलिमेंट्स आर सेम, जसं की 2, 0, 0, 0, 2, म्हणजे डायगोनल जे एलिमेंट्स असतात ते जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, या स्केलर मॅट्रिक्स. आता त्याच्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स सांगितलं, दॅट मीन्स द नंबर ऑफ column and number of rows are same, then this type of matrix is known as the square matrix. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल असेल, त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स असेल, त्याच्यानंतर स्क्यू सिमेट्री असेल, तसंच सिमेट्री मॅट्रिक्स असेल, सिंगुलर अँड नॉन सिंगुलर. दिस टाइप ऑफ द मॅट्रिसेस ऑलरेडी आय एक्सप्लेन. देन त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं टाइप्स ऑफ द मॅट्रिसेस. आता टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर समजा असं रो मध्ये असेल तर त्याला रो मॅट्रिक्स, कॉलम मध्ये असेल तर त्याला कॉलम मॅट्रिक्स, आणि असं 1, 0, 0, 1, 1, 0, 0, 1, 0, 1, 0, 0, 0, 1 या फॉर्मॅटमध्ये दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. अँड दिस मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय आय. And why it is called the unit matrix? Because of when we take mod of A is equal to 1 जर येत असेल, that's why this matrix is known as the what is that? Unit matrix. Then after that, diagonal matrix, scalar matrix, square matrix, and symmetry matrix. Now what is symmetry matrix? The corner elements like that, बरोबर आहे. 0 असू शकतो, 1 किंवा याच्यामध्ये आपण 1, 2 and 3 हा 4 आणि हा किती असेल 5. म्हणजे जे कॉर्नरचे जे एलिमेंट्स आहेत, जे कॉर्नर एलिमेंट कसे आहेत, सेम आहेत, तर दिस टाइप ऑफ मॅट्रिसेस इज नोन एज द सिमेट्री मॅट्रिक्स. अँड व्हेन वी टेक द स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स, आणि स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स मध्ये मायनस असेल तर प्लस असला पाहिजे, मायनस असेल तर इकडे प्लस आणि इकडे मायनस असेल तर इकडे प्लस, या टाइपमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे. तर याला आपण म्हणायचं आहे स्क्यू सिमेट्री मॅट्रिक्स. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं what is that? Process on or algebra on, बरोबर आहे, process or operation on the two matrices. त्याच्यामध्ये addition सांगितलं, when we take A is equal to something 1, 2 and 3, 4 असेल, and B is equal to something we have to take 3, 4 and 5, 6 जर असेल, या दोघांचं जर आपल्याला ॲडिशन करायचं आहे, सो वी टेक A plus B is equal to 1 plus 3, 2 plus 4, 3 plus 5, 4 plus 6. अंडरस्टँड? आता याच्यामध्ये नाव इज इक्वल टू 1 plus 3 मध्ये किती असेल 4, 2 plus 4 मध्ये किती 6,
3 plus 5 is nothing but the 8 and 4 plus 3 nothing but the किती असेल 10. That is 4, 6, 8 and 10. This is the addition of two matrices. Now when we take the subtraction of the two matrices, then we can take yes same आपण याच्यामध्ये तेच matrices consider करूया. Yes काय करायचं subtract करायचं. म्हणजे फर्स्ट चा एलिमेंट that is 1 minus 3, 2 minus 4, 3 minus 5, 4 minus किती 6 is equal. आता 1 minus 3 मध्ये किती असेल -2, 2 minus 4 मध्ये -2, 3 minus 5 मध्ये -2, 4 minus 6 मध्ये किती असेल -2. This is the subtraction of two matrices. आता ॲडिशन झालं त्याच्यानंतर काय सबट्रॅक्शन त्याच्यानंतर तुम्हाला मल्टिप्लिकेशन सांगितलं आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मल्टिप्लिकेशन. Now multiplication of two matrix we have to take as it is 1 2 3 4 and we said we have to take 5 6 7 1 बरोबर. These are the yes given matrices. आता याच्यामध्ये हे जे गिवन मॅट्रिसेस आहे याचा आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन दॅट इज a क्रॉस b. मग याच्यामध्ये पहिले a लिहायचं 1 2 3 4 देन b लिहायचं 5 6 7 1 बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणायचं यस मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस. नाउ हा मल्टिप्लाइड बाय फर्स्ट कॉलम जे काय असेल तुमचं फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम and second row with first column and second row with second column of the second matrices. So we can 1 into 5 plus 3 into 1 into 5 plus 2 into 7 1 into 5 2 into 7 okay. Then after 1 into 6 plus 2 into 1 okay. Now 3 into 5 plus 4 into 7 here also 3 into 6 plus 4 into 1. This is the multiplication of the two matrices. Now then further solve is equal to किती आहे ते 5 ones are 5 plus 7 twos are 14 6 ones are 6 2 ones are 2 5 threes are 15 plus किती आहे 7 fours are 28 आणि 6 threes are 18 plus 4 ones are किती असेल 4 is equal to. Now 5 plus 14 मध्ये किती झाले 19 6 plus 2 मध्ये किती झाले 8 8 plus 13 कॅरी किती 1 म्हणजे किती 43 आणि हा किती असेल 22. दिस इज द यस मल्टिप्लिकेशन ऑफ द टू मॅट्रिसेस. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं डिव्हिजन जे आहे डिव्हिजन मध्ये पण मल्टिप्लिकेशन फक्त त्याचे मॅट्रिसेस त्याचा ट्रान्सपोज करायचं अँड व्हॉट इज ट्रान्सपोज हे सांगितलेलं आहे. नंतर सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. वेन मॉड ए विल बी किती असेल जर 0 असेल तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं आणि मॉड एची व्हॅल्यू समथिंग निगेटिव्ह और पॉझिटिव्ह जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नाउ व्हॉट इज ट्रान्सपोज if we have to take 1 2 and 3 4 this is a matrix. Now transpose of A is equal to काय करायचं 1 3 आणि 2 4 अंडरस्टँड. या टाइप मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे. म्हणजे इथे जे दिसत आहे ट्रान्सपोज ऑफ A म्हणजे रो आणि कॉलम बरोबर आहे. रोचा कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं किंवा बदलायचं किंवा चेंज करायचं और कॉलमचं रो मध्ये चेंज करायचं. दिस इज नोन एज द ट्रान्सपोज. याला आपण काय म्हणायचं ट्रान्सपोज म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगितलं सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर. देन आफ्टर टुडेज पॉइंट इज जस्ट इंटरचेंजिंग एनी एलिमेंट इन अ मॅट्रिक्स अँड मल्टिपल स्केलर मल्टिपल ऑफ एनी बरोबर आहे मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला एखादा समजा ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशनमध्ये आता तुम्हाला याबद्दल सांगितलं R1 R2 आणि R3 दिस आर द नंबर ऑफ रोज. जर 3 रोज असेल तर आपल्याला R1 R2 आणि R3 कन्सिडर करायचं. ॲज वेल C1 C2 आणि C3 जसं समजा आपण इथे घेतलं नाही 1 2 3 4 5 6 7 8 and 9. दिस इज द ऑर्डर ऑफ 3/3 बरोबर आहे. याचं मॅट्रिक्स आपण कन्सिडर केलं किती असेल हा 3/3. सो वी टेक A इज इक्वल टू. आता याच्यामध्ये जेव्हा R1 म्हणजे हे काय असले पाहिजे तुमचे R1 R2 R3 आणि दुसरे काय असेल C1 C2 and C3 बरोबर आहे. दिस आर द नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये जेव्हा आपण अप्लाय करू म्हणजे या वेळेस जर मी असं जर घेतलं R1 इंटरचेंज R2 okay what I'm saying when we take the R1 interchange R2 then we can say that yes R1 जे आहे त्याला इंटरचेंज करायचं R2 सोबत. सो फॉर एन एक्झाम्पल A changes yes R2 किती असेल 4 5 6
त्याच्यानंतर 1 2 3 7 8 9. अंडरस्टँड, दिस इज द चेंज ऑफ R1 and R2. याला म्हणायचं चेंज ऑर इंटरचेंजिंग, बरोबर आहे. अँड व्हेन वी टेक द चेंज दॅट इज R1 चेंज टू R2 जर असेल, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, R1 च्या जागी टू R2 हा चेंज करायचा आहे. हे याचा मीनिंग असतो चेंज. त्याला सबट्रॅक्ट आणि ॲडिशन देखील करता येईल. R1 मायनस किती असेल R2, म्हणजे जे आन्सर तुम्हाला R1 मायनस R2 केल्यानंतर जे आन्सर येणार त्या आन्सरला आपण कशामध्ये पुट करायचं, या R1 मध्ये पुट करायचं. दिस इज चेंजिंग ऑर इंटरचेंजिंग. त्याला आपण काय करायचं आहे, चेंजिंग ऑर इंटरचेंजिंग, त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता जर समजा हे तर झालं अलॉंग द रो, तसं अलॉंग द कॉलम देखील घेता येईल. जसं C1 चेंजिंग C1 मायनस C2, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, C1 च्या रिप्लेस मध्ये काय करता येईल, C1 मायनस C2 आपल्याला त्याच्यामध्ये राईट डाऊन करता येईल. जसं फॉर एक्झाम्पल आता R1 इंटरचेंज R2 ने केलं. आता एक प्रोसेस इथे आपण करूया. येस, व्हॉट इज दॅट, R1 चेंजिंग R1 मायनस किती करायचं R2, म्हणजे ए चेंजेस लाईक फक्त R1 ला आपल्याला चेंज करायचं आहे. R1 ॲज इट इज सोडून द्यायचं. 1 2 3 7 8 किती असेल, हा 9. मग R1 मायनस R2 मीन्स हे R1 आणि हा R2, बरोबर आहे. मग 4 मायनस 1 किती असेल, बरोबर. मग 5 मायनस 4 मायनस 1 किती असेल, 3. आणि 5 मायनस 2 किती असेल, 3. 6 मायनस 3 किती असेल, 3. दिस इज द चेंजिंग. तर याला आपण काय म्हणायचं, चेंजिंग म्हणायचं. दॅट इज R1 इट चेंजेस R1 मायनस R2. हे जे असं डबल एरो असेल तर त्याला इंटरचेंजिंग म्हणायचं, आणि असं सिंगल एरो असेल तर त्याला चेंजिंग म्हणायचं. आता स्केलर मल्टिपल देखील असू शकतो. समजा R1 यस चेंजेस 3R2 असेल किंवा R1 चेंजेस R1 असेल, म्हणजे तुम्हाला काय करायचं, तर R1 मध्ये कितीचं मल्टिप्लिकेशन करायचं, 3चं. तर याला आपण स्केलर मल्टिपल म्हणायचं. म्हणजे 3 3 चा 9, 3 3 चा 9 आणि 3 3 चा 9. जसं तुम्ही R2 मध्ये करू शकता, R4 मध्ये करू शकता. जसं तो अप्लाय म्हणून देईल तसं आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. येस, अंडरस्टँड दॅट. म्हणजे R1 R2 आणि R3 कसं आयडेंटिफाय करायचं, C1 C2 आणि C3 आयडेंटिफाय कसं करायचं. त्याच्यानंतर इंटरचेंजिंग म्हणजे काय, दॅट इज R1 इंटरचेंज R2 असेल तर त्याला फक्त प्लेस चेंज करायचं. R2 च्या जागी R1 लिहायचं, R1 च्या जागी R2 लिहायचं. दिस इंटरचेंज. आणि चेंजिंग मीन्स हे जे साइन असेल याला चेंजिंग म्हणायचं. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये वेगळं असं जर असेल तर इम्प्लिकेशन म्हणत होतो, आणि असं जर असेल तर इम्प्लिकेशन. पण इथे काय म्हणायचं, चेंज, आणि याला इंटरचेंज, असं दोन लक्षात ठेवायचे, बरोबर आहे ना. आता हे जे समोर जे तुम्हाला प्रोसेस मी आता सांगितलं, R1 असेल किंवा R2 असेल, चेंजिंग अँड इंटरचेंजिंग अँड स्केलर मल्टिप्लाय किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन. आता याचा आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. समजा एखादा आपल्याकडे दिला मॅट्रिक्स, हा ए मॅट्रिक्स दिला असेल 1 2 आणि 3 4, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर समजा R1 इंटरचेंज आणि R2 जर असेल, मग कसं करायचं, ए इज इक्वल. आता R1 म्हणजे काय असेल, हे R1 आणि हे काय असेल R2. इंटरचेंजिंग म्हणजे काय असेल, 3 4 1 2. याला म्हणायचं इंटरचेंजिंग, बरोबर आहे. समजा तुम्हाला असं एक प्रोसेस आला असेल, R1 चेंजेस R1 मायनस R2. मग आता काय करायचं, ए चेंजेस, यस. आता R1 ला चेंज करायचं ना, R1 लिहायचं नाही, डायरेक्ट 1 आणि 2 लिहून टाकायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, 3 मायनस 1 म्हणजे किती असेल, 2. 4 मायनस 2 किती असेल, म्हणजे 2 2 आणि 1 2. या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल. दिस इज द चेंज, दिस इज इंटरचेंज. समजले काय. आता त्याच्यानंतर आता सम एक्झाम्पल वी हॅव टू टेक. आता या एक्झाम्पल मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चेंजिंग, इंटरचेंजिंग अँड स्केलर मल्टिप्लायर, म्हणजे तुम्हाला फक्त R1 मध्ये स्केलर मल्टिप्लाय करता येईल, R2 मध्ये करता येईल, आणि जर समजा 3/3 मध्ये जर असेल तर R3 मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, झालं.
लेक्चर स्टार्ट करू. बुक आहे का तुमच्याकडे? नाही सर. कॅबिन मध्ये आहे का? कॅबिन मध्ये आहे. नाही तिथे नाही. ठीक आहे. आता या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, बरोबर, कॉलम मॅट्रिक्स असेल, रो मॅट्रिक्स असेल, त्याच्यामध्ये त्याचे ऑपरेशन वगैरे सांगितलं, ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन. आणि त्याच्यानंतर त्याचे काही एलिमेंटरी जे ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे, आता मी जे सांगितलं की नाही, R1 इंटरचेंज R2 किंवा R1 चेंजेस R1 मायनस R2, यालाच आपण काय म्हणायचं, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे. किंवा त्याला आपण आपल्या भाषेत त्याला ऑपरेशन देखील कन्सिडर करतोय. मग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे दोन मेथड्स आहेत. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरा काय आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग याच्यामध्ये जर R1 R2 मध्ये जर असेल तर त्याला रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं, आणि जे समजा कॉलम, बरोबर आहे, C1 C2 कॉलम मध्ये जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतात, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे किती मेथड सांगितलं, दोन. पहिला कोणता आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन, आणि दुसरा कोणता आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता कॉलम मध्ये जे करतो त्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आणि जे रो मध्ये करतो त्याला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. नाउ क्वेश्चन नंबर 1 ऑफ द एक्सरसाइज 2.1. अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. पहा, ऑलरेडी तर इथे त्यांनी काय करायचं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. समोर जेव्हा आपण एक्झाम्पल त्यावेळेस करू, मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, आपल्या मनाने ऑपरेशन्स घ्यायचे, बरोबर आहे, आपल्या मनाने त्याच्यामध्ये एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे आणि त्याच एक्झाम्पलला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता याच्यामध्ये किती आहे, a = 1 0 -1 3. मग याचा ऑर्डर किती, -1 3 1 0. ऑर्डर 2/2. याचा ऑर्डर किती आहे, 2/2. याचा ऑर्डर 3/2. व्हेरी गुड. याचा ऑर्डर 2/2 आणि याचा 2/2, बरोबर. आता पहिल्यामध्ये पहा, त्याने तर ऑलरेडी जे दिलं आपण ॲज इट इज घेऊया, गिवन मॅट्रिक्स. Yes, what is that? A is equal to 1 0 -1 3, बरोबर आहे. ऑपरेशन कोणतं अप्लाय करायचं आहे, R1 चेंजेस R2. मग A चेंजेस
बरोबर आहे. तुम्ही असं साइन करा नाहीतर इक्वल द्या, नो प्रॉब्लेम, काय त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आता R1 इंटरचेंज R2 नॉट चेंजेस नाही म्हणत आहे, इंटरचेंज कसं म्हणत आहे म्हणजे काय करायचं -1 3 1 0 दॅट्स ऑल, दिस इज द सोल्युशन. समजलं का? तर याला आपण काय म्हणायचं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता नेक्स्ट मध्ये पाहू आपण. नाउ ऑल्सो हियर गिवन b is equal to 1 minus 1 1 2 5 4 ऑपरेशन कोणता करायचा आहे? R1 changes R1 minus R2. सो B changes R1 ला चेंज करायचं ना, R1 ला काय हात लावायचं नाही, R1 ला चेंज कर, बाकीचं सगळं ह्याच्यात लिहायचं 2 5 4. आता एक तर डायरेक्ट केलं तरी काय हरकत नाही, नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा नंतर सॉल्व केलं तरी काय हरकत नाही. R1 म्हणजे 1 1 minus 2 minus minus 1 minus 5 minus 6 1 minus 4 minus 3. समजलं का कसं केलं? समजलं का बेटा? काय केलं आपण R1 minus R2 याच्यामध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय करायचं R1 minus R2. आता R1 ची व्हॅल्यू किती आहे इथे 1, मग 1 minus 2 करायचं म्हणजे किती असेल -1. मग -1 हे ऑलरेडी 5 आहे, मग -1 minus 5 किती असेल -6 आणि 1 minus 4 किती असेल -3. समजलं का? नाही तसं नाहीच म्हणत, असं पाहू आपण. R1 minus R2 हा फर्स्ट ब्लॉक म्हणजे एवढं, बरोबर आहे. सेकंड ब्लॉक म्हणजे एवढं, थर्ड ब्लॉक म्हणजे फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आता R1 ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस R2 ची व्हॅल्यू किती 2 इज इक्वल टू -1 म्हणजे तरी इथं आपण मायनस. समजलं? त्याच्यानंतर सेकंड नंबर R1 ची व्हॅल्यू किती आहे -1 मायनस आणि किती असेल 5 इज इक्वल टू किती -6 मग इथे लिहिलं -6. आणि थर्ड ब्लॉक साठी R1 ची व्हॅल्यू 1 आणि -4 इज इक्वल टू किती असेल -3 म्हणजे -1 -6 -3. बरोबर है? दिस इज वाला मल्टीप्लाई बाय. अब यहाँ ये जो है ये एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन मेथड है, वो क्या था मल्टीप्लिकेशन था. मल्टीप्लिकेशन में फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम केलं ना, हे इथे तसं नाही, याला म्हणायचं चेंजिंग और एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन मेथड. एक टाइप बदल गया. हाँ ठीक है, इकडे बघा. आता नाव थर्ड वन A is equal to 5 4 1 3. C1 interchange C2 कॉलम चेंजेस. व्हेरी गुड. आता कॉलम इंटरचेंज करायचा आणि B is equal to 3 1 4 5 काय करायचं R1 इंटरचेंज R2 म्हणजे रो चेंजेस करायचे, बस एवढं लक्षात ठेवायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिले याला घेऊ आपण. यस गिवन A is equal to 5 4 1 3 काय चेंज करायचं बेटा C1 इंटरचेंज C2. सो A चेंजेस. 4 5. आता कॉलम म्हणजे आता कोणते जे उभे असतात त्यांना कॉलम म्हणायचे, हे ते आडवेवाले कन्सिडर केले ना पण असे हे उभेवाले कन्सिडर करायचे. आता काय असेल चेंज करायचं हे C1 C2 असं उलट लिहायचं म्हणजे किती असेल 4 3 5 1. दॅट्स ऑल. दिस इज द C1 इंटरचेंजिंग C2. समजले? त्याच्यानंतर आता दुसऱ्याला काय करायचं B ला इथे चेंज करू. B इज इक्वल टू 3 1 4 5. आता याचं काय चेंज करायचं R1 इंटरचेंज R2. मग सो B चेंजेस 4 5. व्हेरी गुड 4 5 वर लिहायचे, दॅट इज हा 4 5 आणि हा 3 1. आता यांनी काय म्हटलं व्हॉट डू यू ऑब्झर्व. सेम आहे. व्हेरी गुड. मग 4 5 4 5 3 1 3 1 म्हणजे सेम आहे. देयरफॉर मॅट्रिक्स A is equal to SB. मॅट्रिक्स B. समजलं का सांगा. ग्रेट. लिसन इजी है लगे बहुत तो इजी है लेकिन थोड़ा सा एडिशन सब्ट्रैक्शन मल्टीप्लिकेशन आना चाहिए.
कल बेसिकली अपन हो गया सर चलेगा एक ब्लॉक हो गया हाँ वो तो ठीक है नेक्स्ट क्वेश्चन हो गया सर ठीक आहे आता याच क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 4 a is equal to 1 2 minus 1 0 1 3 याला आपण 2c1 म्हणजे याला स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं आणि b is equal to 1 0 2 2 4 5 that is -3 किती करायचं आपण आता एवढं लक्षात ठेवा कोणताही जो मॅट्रिक्स असेल त्याच्यामध्ये आपल्याला कॉमन ही काढता येईल जसं फॉर एक्झाम्पल एखादा तुम्हाला मॅट्रिक्स असं दिसलं 2 2 2 2 2 बरोबर मग याच्यामध्ये 2 जर कॉमन काढलं तर काय होतं 1 1 1 1 1 म्हणजे प्रत्येक एलिमेंट मधून त्याला बाहेर काढायचं आणि जेव्हा मल्टिप्लाय करतो या स्केलरला तर प्रत्येक एलिमेंटला त्याला मल्टिप्लिकेशन करायचं समजलं याला स्केलर मल्टिप्लिकेशन बट जेव्हा त्याने असं जर तुम्हाला म्हटलं फक्त 2c1 बरोबर आहे काय म्हणतात त्यांनी 2c1 तर काय करायचं फक्त कॉलम जे 1 आहे कॉलम नंबर 1 मध्ये ऑल जे एलिमेंट्स असतात त्याच्यासोबत आपण 2 चं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे हे तुमचं झालं कॉलम आणि याचं 2 2 चा 4 2 2 चा 4 आणि 2 2 चा 4 म्हणजे 4 4 येईल आणि 2 2 बाकीचे ॲज इट इज समज दोघांमध्ये फरक समजला काय करायचं जेव्हा याचा बाहेर फक्त मॅट्रिक्सचा बाहेर जर असेल तर प्रत्येक एलिमेंटला ईच एलिमेंट आपल्याला मल्टिप्लाय करायचं आणि फक्त जर समजा 2c1 असेल तर फक्त आपल्याला कॉलम नंबर 1 मध्ये जे काही एलिमेंट असतील त्याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि कधी कधी r1 देखील दिलेला असेल r2 देखील दिलेला असेल तसंच आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आता नाव घ्या नाव a is equal to 1 2 minus 1 0 1 3 2c1 दिलेलं आहे b is equal to 1 0 2 2 4 5 minus 3 r1 दिलेलं आहे मग जे आन्सर येणार बरोबर या दोघांचं a चं चेंज केल्यानंतर नंतर b चं चेंज केल्यानंतर जे न्यू मॅट्रिसेस आपल्याला भेटतील त्या दोघांचं आपल्याला काय करायचं ऍडिशन फाइंड द ऍडिशन ऑफ द टू न्यू मॅट्रिसेस सो फर्स्ट येस व्हाट इज दैट गिवन जे गिवन दिले ते ऍज इट इज गिव आपण a is equal to 1 2 minus 1 0 1 3 याचा ऑर्डर किती आहे 3 by 2 बरोबर आहे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कॉलम रो किती आहे 2 आहे आणि कॉलम किती आहे 3 आहे आता याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन आपल्याला यूज करायचं आहे अप्लाय करायचं आहे 2c1 तुम्ही असं चांगल्या प्रकारे लिहिलं तरी जमते अप्लाय 2c1 बरोबर आहे मग किती असेल आपल्याला फक्त आता c1 मध्ये 2 चा मल्टिप्लिकेशन करायचं ओन्ली फर्स्ट कॉलम मध्ये बरोबर आहे म्हणजे किती असेल a is equal to or a changes असे लिहू शकतो काय प्रॉब्लेम नाही आता कॉलम म्हणजे काय असेल हे 1 0 बरोबर आणि c2 म्हणजे 2 1 c3 म्हणजे -1 3 फक्त यांनी 2c1 म्हटलेलं आहे म्हणजे कॉलम 1 मध्ये आपण 2 न मल्टिप्लिकेशन 2 1 are 2 आणि 2 0 बाकी सगळे 2 1 -1 3 हे समझ का सांगा आंसर इतना लिखेगा सर हाँ ये तो हो गया उसका चेंज अब उसके बाद उसने क्या बोला b नाउ b is equal to किती दिला त्यांनी 1 0 2 4 5 बरोबर आहे आणि ऑपरेशन कौन सा अप्लाई करना है -3 r1 अब आपने को क्या करना है जो r1 रहेगा आता इथे आपण काय घेतलं होतं कॉलम जसं c1 असेल c1 मध्ये आपण 2 चं मल्टिप्लिकेशन केलं आता याने काय म्हटलं r1 जे काही असेल त्याच्या सोबत -3 ने मल्टिप्लिकेशन करायचं
म्हणजे काय असेल ना बी चेंजेस R1 हे 102 याला R1 म्हणायचं. आता -3 into 1 -3 -0 0 0 -8 -6 आणि बाकीचे ऍज इट इज. आता याचा A आणि B आपल्याला भेटलेला आहे. न्यू मॅट्रिसेस आलेला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हटलं, फाइंड द ऍडिशन ऑफ दिस टू न्यू मॅट्रिसेस दॅट इज A प्लस B करायचं. ओके, आता A काय आहे ऍज इट इज लिहून घेऊ आपण 2 2 1 -1 बरोबर आहे. नंतर 0 1 3 ऍडिश -3 0 -6 2 4 and 5. आता ऍडिशन करायचं. ऍडिशन तर या अगोदर तुम्हाला सांगितलं, म्हणून पहिल्या पिरियडमध्ये तुम्हाला ऍडिशन सांगितलं म्हणजे जे काही बेसिक असेल ते बेसिक सांगितलं. जर डायरेक्ट इथे जर घेतला असता मल्टिप्लिकेशन तुम्हाला ते समजलं नसतं. त्यामुळे बेसिक मस्ट कंपल्सरी. त्यामुळे पहिला पिरियड पासून जर प्रेझेंट असेल तेव्हाच तुम्हाला मॅट्रिसेस असो किंवा कोणताही चॅप्टर आपण मॅथ्सचं घेतलं तर ते तुम्हाला समजेल. आता ऍडिशन घ्यायचं आहे. यस, ज्या प्लेसवर जे तसं ऍडिशन करा. दॅट इज 2 -3 प्लस मायनस मायनस असतं. नंतर किती असेल 2 प्लस 0 -1 -6 0 प्लस 2 1 प्लस 4 and 3 प्लस 5 बरोबर आहे ना इज इक्वल टू 2 -3 व्हेरी गुड -1 2 0 2 प्लस 0 म्हणजे 2 -1 -6 म्हणजे -7 0 प्लस 2 म्हणजे 2 5 8 व्हेरी गुड. दिस इज द ऍडिशन ऑफ 2 A plus B. समजलं का? क्वेश्चन जसं मला तसं आपण त्याला सॉल्व करतो. राईट. ये दोनों का निकलेगा C3 प्लस पहले 3 R3 निकालने का जो आंसर आएगा उसके बाद C3 प्लस 2C3 आयोगे. हाँ ठीक है, अंदर देखो. और यहाँ पे अपने को क्या दिया हुआ है A इज इक्वल टू 1 -1 3 2 1 0 3 3 1 बराबर है. अब यहाँ पे क्या करो एज इट इज जो गिवन है वो लिखो. गिवन A इज इक्वल टू गिवन के भी एक मार्क रहता है. इसमें गिवन का एक मार्क रहता है ना बोर्ड के इसमें. नहीं, इसमें गिवन के ना न्यूमेरिकल में रहते, फिजिक्स में भी नहीं रहते. फक्त जो फार्मूला अगर लिखोगे तो एक मार्क फार्मूला वैल्यू पुट करोगे तो एक मार्क आणि आंसर एक मार्क ऐसे 3 मार्क्स रहते. ठीक है. अब ये A इज इक्वल इसमें गिवन का मार्क रहता है. मैथ में बोलेंगे तो गिवन डेटा के मार्क रहेंगे ऐसे इसमें मार्क करेंगे. हां 1 -1 यहाँ पे कितना आएगा 3 और 2 1 0 3 3 1. ठीक है. पहले आप लोगों को कौन सा ऑपरेशन करना है 3R3. तो एज इट इज यहाँ पे लिखो 3R3 बराबर है. अब यहाँ पे A इज इक्वल टू अगर तुमको डायरेक्टली उसमें सॉल्व कर अगर सॉल्व करते आता है सॉल्व करो. अदरवाइज तुमको क्या करना है राशि में उसका एज इट इज लेने का R3 की वैल्यू पुट करने का उससे मल्टीप्लाई करने का जो आंसर आएगा वो आंसर आप लोगों को किसको पुट करना है R3. यानी
आपने को सिर्फ चेंज क्या करना है, R3 को चेंज करना है, बाकी सब जो भी वहां पे रो होंगे वो एज इट इज लिखना है। जैसे कितना है यहाँ पे 1 माइनस 1 3 2 1 0, ये 3 आपको भी लिखने का नहीं, इसके बाद मल्टीप्लाई करेंगे। अब यहाँ पे R3 क्या है, 3 3 1, समझ में आ रहा है। अब R3 के सामने आपको कितना दिख रहा है, 3, तो 3 into 3 कितना है, 9, 3 into 3 9, 3 आणि 3 1 सा 3, ये समझ में आ गया। ये आगे आपको कौन सा वैल्यू 3R3। इसके बाद देन आपने को क्या करना है, C3 plus 2C2, मग यहाँ पे एज इट इज लिखो C3 plus 2C2, यानी आपने को चेंज क्या करना है, C3 को चेंज करना है, दैट इज कॉलम नंबर 3। अब यहाँ पे कॉलम नंबर 3 कौन सा है, 3 0 3, बाकी सब एज इट इज लिखो 1 2 9 एज इट इज, -1 1 9 एज इट इज, बरोबर। लेकिन यहाँ पे एक ऑपरेशन लिख के रख दो C3 plus 2C2। क्वेश्चनला नाही चेंज करायचं, क्वेश्चन मध्ये जे मॅट्रिक्स दिले त्याला नाही चेंज करायचं, जे आपल्याला ऑप्टेन झालं त्याला हां बस जे आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन आलेलं आहे त्याला आपल्याला चेंज करायचं। क्वेश्चन काय म्हटलं ना 3R3 अँड देन त्याला चेंज करायचं। तर असं जर म्हटलं 3R3 अँड C3 plus 2C2 असं जर म्हटलं, मग क्वेश्चनलाच आपण हे चेंज करायचं आणि क्वेश्चनला नंतर हे चेंज करायचं, पण त्याने क्वेश्चन मध्येच तुम्हाला दिलेलं आहे व्हॉट इज दॅट अँड देन नंतर। आता याच्यामध्ये फक्त आपल्याला C3 plus 2C2 आपल्याला चेंज करायचं, बरोबर आहे C2। आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा। आता फर्स्ट ब्लॉक आणि सेकंड ब्लॉक तुम्हाला समजलं पाहिजे, हे किती असेल C1 हा C2 आणि हा C3, बरोबर। आता C3 ला चेंज करायचं ना आपल्याला। आता C3 म्हणजे किती असेल, पहिल्या ब्लॉक मध्ये 3, नंतर +2 into C2 ची व्हॅल्यू किती आहे, -1। केअरफुली बघा, एकदम इझी आहे, फक्त केअरफुली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल। नंतर आता सेकंड ब्लॉक याला सॉल्व करा म्हटल्यास हा किती असेल 3 -2 इज इक्वल टू किती असेल 1, मग इथे लिहून टाका। त्याच्यानंतर आता सेकंड ब्लॉक, बरोबर। C3 ची व्हॅल्यू किती 0, +2 into C2 ची व्हॅल्यू किती 1 इज इक्वल टू 0 + 2 इज इक्वल टू किती असेल 2, सो वी राइट हियर। आता थर्ड ब्लॉक साठी जस किती असेल, C3 ची व्हॅल्यू 3 +2 into C2 ची व्हॅल्यू किती असेल 9 इज इक्वल टू 3 + 9 टू चा किती असेल 18 इज इक्वल टू 21, सो वी राइट हियर 21, बरोबर। हे झालं आपलं फर्स्ट ब्लॉक, सेकंड ब्लॉक अँड थर्ड ब्लॉक। हे समजलं का कसं केलं आपण, म्हणजे काय केलं आपण, त्यांनी जे म्हटलं होतं A इज इक्वल टू त्याला R3 मध्ये पहिले कन्वर्ट केलं, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपल्याला कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचं आहे, C3 plus 2C2, हे झालं A ची व्हॅल्यू। तसाच इन सेम वे सिक्स्थ क्वेश्चन देखील त्याच्यासोबतच आपण त्याच्यामध्ये राईट डाऊन करूया। त्याने अजून एक क्वेश्चन त्याने ऍड केलं या दोघांचं मिळून। सिक्स्थ वन, A is equal to 1 minus 1 3 2 1 0 3 3 1 C3 plus 2C2 and then 3R3. What do you conclude on 5 and example number 6? 5. आता याने काय म्हटलेलं, जे तुमचा क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलं होतं, पहिले 3R3 करा, त्याच्यानंतर C3 plus 2C2 करा, बरोबर आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 6 मध्ये काय म्हटलं, जे A दिलेलं आहे C3 plus 2C2 फर्स्ट करा, देन आफ्टर दॅट जे असेल त्या आन्सरचं 3R3 करा। मग त्या दोघांचं ऑब्झर्वेशन पहा क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 मध्ये। सो फर्स्ट ऑफ ऑल जे गिवन आहे ते ॲज इट इज इथे कन्सिडर करूया। सो A इज इक्वल टू किती असेल 1 minus 1 3 2 1 0 3 3 1। तर पहिले काय करायचं आहे बघा आपल्याला, C3 plus 2C2, मग A changes only C3, that is the column number 3। मग याच्यामध्ये किती येणार 1 2 3 -1 3 as it is। आता इकडे लिहूया C3 plus 2C2। नाउ फॉर फर्स्ट ब्लॉक C3 ची व्हॅल्यू किती आहे 3 plus 2 into C2 ची व्हॅल्यू किती -1 3 minus 2 is equal to किती असेल 1, so we write here 1। now second block, yes 0 plus 2 into 1 that is 2, so we write here 2। आणि त्याच्यानंतर थर्ड ब्लॉक साठी
C3 ची व्हॅल्यू 1 प्लस 2 इंटू 3 दॅट इज 1 प्लस 6 दॅट इज किती असेल 7. आता इथे जे तुम्हाला दिसत आहे फर्स्ट ब्लॉक, सेकंड ब्लॉक अँड थर्ड ब्लॉक 1 2 अँड किती असेल 7 असेल. हे याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं, नाव चेंज 3R3. नाव A इज इक्वल टू फक्त R3 जे आहे याला चेंज कर, बाकी सगळे ॲज इट इज त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे किती असेल 1 मायनस 1 1 ॲज इट इज 2 1 2 ॲज इट इज 3 3 9 3 3 9 7 3 21. बरोबर आहे. म्हणजे किती असेल आता यस क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 कन्क्लुजन काय मग आपलं सेम असेल. Therefore काय करायचं, मॅट्रिक्स A that is question number or example number 5 is equal to example number किती असेल 6 किंवा आन्सर ऑफ द एक्झाम्पल नंबर 5 एक्झाम्पल नंबर होता 6 इक्वल असं म्हणतो. ठीक आहे. राईट. फाइनेंशियल प्लानिंग होता ना सर, फाइनेंशियल प्लानिंग वो 11th का 10th का मेन लेसन था ना 10th में 14 लेसन जीएसटी सीजीएसटी जीएसटी आया था. हाँ सीजीएसटी बोले तो दोनों मिला के जीएसटी है 50% रहता है स्टेट का और सब मिला के जीएसटी प्लस सीजीएसटी. ट्रिग्नोमेट्री है, ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्री तो अपना एक क्लास में 9 हो गया 10 हो गया. कहते भी ना हाँ 9 10 11 12 सामने 12th में भी हाँ 12 ट्रिग्नोमेट्री मेन लेसन है. ट्रिग्नोमेट्री फंक्शन करके थर्ड चैप्टर से हुआ. झालं का? एक सॉल्व करते क्या? होमवर्क किया भी इधर मैं अभी एक सॉल्व कर होमवर्क देता हूँ. चालू है मुकेश. ये नीचे क्या लिखने का? Answer of exam number 5 and answer of exam number 6 are same or identical. ये करके देखो. R1 मतलब बनना सर. वन होता है. R मतलब तो ये पूरा पूरा ये जो सेंटर है इसका R मतलब. अगर वैल्यू नहीं दी मतलब वन होगा. हाँ वैल्यू नहीं दी. R1 R1 क्या नहीं क्या 1 2 3 सब ये जो आड़े में रहता है उसको R1 बोल लेगा, जो खड़े में रहता है उसको कॉल करना. -7 -7 -10 -11. अब यहाँ पे कितना है 2 इंटू आर को करने का 4 टू सर कितना 8 1 -8 -7 -7 आएगा और 2 -10
-8 आएगा और 3 - 14 हाँ -11 आएगा। माइनस ये प्रैक्टिस है, आ जाता है आराम से। बस एक मन में ब्लॉग बनाओ उसका, उसके सबसे माइनस 7 माइनस 8 diagrams are first of all given. A is equal to 1 2 3 4 5 7 1 1 2 बराबर है। कौन सा ऑपरेशन अप्लाई करना है? R1 minus R2 so A changes। अब यहाँ पे R1 को चेंज करना है। R1 तो 1 2 3 इसको R1 बोलते हैं, बाकी ये R2 है, ये R3 है। So 4 5 7 as it is पहले दोनों लिख देंगे, बराबर है? As it is अपन लिख दिया। अब यहाँ पे R1 को चेंज करना है, as it is एक फॉर्मूले टाइप यहाँ पे लिख दूँ, बराबर? R1 minus R2 now for first block, मतलब पहले एक एक ब्लॉक के लिए सॉल्व करने का, ये एक ब्लॉक होगा। अब यहाँ पे R1 की वैल्यू कितनी है? 1 minus 2 into R2 की वैल्यू कितनी है? 4, that is 1 minus 4 2 is 8, that is -7, so we write here -7। अब यहाँ पे इन दोनों को पकड़ने का, and a second one R1 की वैल्यू कितनी है? 4 minus 2 into 5 is equal to 2 minus 10, that is -8, तो यहाँ पे -8 लिख देंगे। अब यहाँ पे आने का, यहाँ पे कितना है? थर्ड 3 minus 2 into 7, that is 3 minus 14, बराबर है? और एक ही तरह से माइनस ऐसे बराबर ऐसे ब्लॉक्स बनाकर उसको सॉल्व करने का तुमको आएगा ये रो में लेने का। अगर कॉलम में है तो ऐसे ब्लॉक बनाएगा, रो में तो ऐसे ब्लॉक बनाएगा, ठीक है? ये कॉलम को तो कैसे हो सर इसमें थोड़ा प्रैक्टिस करो क्योंकि उसके बाद का थोड़ा इसमें मल्टीप्लिकेशन वही जैसे जाता है, बस ज्यादा वही है। C2 minus 2 C1 2 by रूट का चलिए ऐसे नहीं कैसे नहीं नहीं, अब इसको कॉलम में कन्वर्ट करना है। सर 0 minus 0 माइनस इसको चेंज किया तुमने, कॉलम को चेंज किया कि रो को? कॉलम हां बरोबर आहे। आता कसं ब्लॉक करायचं पहा, असं 1 2 3 4 म्हणजे 2 घ्यायचं, 2 minus 2 किती असेल इथे 0, बरोबर आहे? त्याच्यानंतर 4 minus 6 म्हणजे किती असेल? -2 हो गया ना? इसको ब्लॉक बनाना है। देखो b इज इक्वल टू कितना आएगा? 1 2 3 4, ठीक है? अब यहाँ पे आपको क्या चेंज करना है? C2 minus 2 C1, सो b इज इक्वल टू C2 बोलोगे, ये 2 4 वाले को अपन C2 बोलेंगे, ये 1 3 एज इट इज, बराबर है? यहाँ पे फार्मूला टाइप लिख दो C2 minus 2 C1 नाउ फॉर फर्स्ट ब्लॉक। अब अपने को कैसा है? ये C1 है और ये C2 है, बराबर है? C1 यहाँ पे कितना है? 2, तो C2 कितना है? 2 minus 2 into C1 कितना है? 1, that is 2 minus 2 is equal to कितना? 0, तो यहाँ पे 0। अब सेकंड ब्लॉक के और ये करते हैं अब कितना आएगा सेकंड के लिए? 4 कितना? 4 minus 2 into हाँ 3 बराबर, प्रैक्टिस हो जाएगा बहुत ज़्यादा से 4 minus कितना आएगा? 4 minus 2 into 3, that is 4 minus 6 is equal to -2, ऐसे, ठीक? सर चैप्टर कितने 11 चैप्टर कितने 11चे बरेच झालं, 4-5 झाले असतील, 4 झाले सर असतील। बाकीचे चॅप्टर 12th वर बेस आहे बाकीचे नाही, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे पण आपण ते घेतलंच नाही, पण ते डायरेक्ट आपण याच्यामध्ये बेसिक सांगतो, नंतर आपण बाकीचे शिकतो, तर ते एक प्रिंट जास्त घेऊ.
हो हो चालेल. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही. आता मॅट्रिक्स समजा असं वाटणार नाही आपल्या 11th मध्ये झालं नाही पण आपल्याला 12th मध्ये समजेल नाही. एक पिरियड आपण त्याला सॅक्रिफाईस करू ना, काय फरक पडत. एकदा असं आपण सॅक्रिफाईस जर केलं, एकदा तुम्हाला बेसिक समजून सांगितलं की तुम्हाला जास्त त्रास होणार. हा ठीक आहे चालेल. ठीक आहे होमवर्क घ्या. एक 3 करू ना. ठीक आहे